नमस्कार मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये विद्यार्थी प्रमोशन कसं करायचं या संदर्भात माहिती पाहिली आहे. आता आपले प्रमोशनची प्रक्रिया पूर्ण झाली असून आपल्या शाळेमध्ये इतर शाळेतून जे विद्यार्थी आलेत त्यांना इम्पोर्ट कसं करायचं या संदर्भात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. स्टुडंट इम्पोर्ट करण्यापूर्वी आपल्याला 2 आवश्यक प्रक्रिया करायच्या आहेत. त्या म्हणजे आपल्या शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचे 2024-25 मधून 2025-26 मध्ये प्रमोशन करणे आवश्यक आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शाळेतून विद्यार्थी आपल्या शाळेत येणार आहेत त्या शाळेने देखील विद्यार्थ्यांचे 2024-25 मधून 25-26 मध्ये प्रमोशन करणे आवश्यक आहे. ज्या शाळेने अजूनही विद्यार्थी प्रमोशन केलेलं नाही तर हे विद्यार्थी प्रमोशन कसं करायचं या संदर्भातच्या व्हिडिओची लिंक आपल्या या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन ते पाहून आपण त्याप्रमाणे विद्यार्थ्याचं प्रमोशन पूर्ण करायचं आहे. विद्यार्थी प्रमोशन पूर्ण केल्यानंतरच आपल्याला आपल्या शाळेत दाखल झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना इम्पोर्ट करायचं आहे. चला तर मग आपण UDICE प्लस पोर्टलवर ते विद्यार्थी इम्पोर्ट कसे करायचे या संदर्भात आपण व्हिडिओ पाहूयात. सर्वप्रथम आपण गुगलवरती UDICE प्लस स्टुडंट मॉड्यूल हे सर्च करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन येईल, त्यातला आपण पहिलाच ऑप्शन निवडायचा आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला SDMSचं पोर्टल ओपन होईल, म्हणजे स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. या ठिकाणी आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे आणि गो बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला शाळा लॉग इन करण्यासाठी एक विंडो ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला UDICE कोड, त्यानंतर पासवर्ड आणि या ठिकाणी दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो आपण नोंदवून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला याप्रमाणे विंडो आपणासमोर ओपन झालेली दिसेल. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम एक सूचना दिलेली आपल्याला पाहायला मिळते की विद्यार्थी प्रमोशन अगोदर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे आणि ते कुठून करायचं आहे त्याचं ऑप्शनची माहिती आपल्याला या ठिकाणीच पाहायला मिळते. तर विद्यार्थी प्रमोशन अगोदर करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण विद्यार्थी इम्पोर्ट करायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला लाल टॅबवरती 2025-26 असं दिसतंय, तो टॅब आपण ओपन करायचा आहे, कारण आपल्याला विद्यार्थी इम्पोर्ट करण्याची प्रोसेस या ठिकाणी करायची आहे. आपल्याला आपल्या शाळेची माहिती ओपन झालेली दिसेल. या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव, शाळेचा प्रकार, शाळा सुरू दिनांक आणि या शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिनांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता या शाळेचे प्रमोशन प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आपल्याला स्कूल डिटेल्स ग्रेड वाईज 2025-26 या ठिकाणी तुम्हाला शाळेचा एकूण पट, मुले आणि मुली यांची संख्या आपल्याला वर्गवार पाहायला मिळेल. ज्या शाळेनं प्रमोशनची प्रक्रिया केलेली नाही त्या शाळेचा या ठिकाणी पट 0 आपल्याला आढळून येईल. या ठिकाणी पहिलीच्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र आपल्याला 0 पाहायला मिळते, कारण 2025-26च्या पहिलीच्या विद्यार्थ्याची नोंदणी आपण विद्यार्थी पोर्टल केलेली नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी पहिलीचे 0 दिसतील. इतर विद्यार्थी आपण प्रमोशन केल्याप्रमाणे त्या वर्गामध्ये पाहायला मिळतील. यानंतर आपण आपल्या शाळेत दाखल झालेला विद्यार्थी इम्पोर्ट कसा करायचा या संदर्भात प्रात्यक्षिक पाहूयात. या ठिकाणी आपल्याला स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन यामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा इम्पोर्ट मॉड्यूल हा टॅब निवडायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, ज्यामध्ये इम्पोर्ट विदिन स्टेट म्हणजे आपल्याच तालुक्यातील, जिल्ह्यातील, आपल्याच राज्यातील विद्यार्थी आले असतील तर पहिल्या ऑप्शनची निवड करायची आहे. राज्याबाहेरून जर एखादा विद्यार्थी आले असेल तर इम्पोर्ट आउटसाइड स्टेट हा ऑप्शन निवडायचा आहे. आणि एखाद्या शाळेतील ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी किंवा इनॅक्टिव्ह विद्यार्थ्यांची लिस्ट पाहायची असेल तर आपण या ठिकाणी हा 3रा पर्याय निवडायचा आहे. आपल्याला सध्या आपल्या तालुक्यातील विद्यार्थी आले आहेत आपल्या शाळेमध्ये, त्यांना इम्पोर्ट कसं करायचं ते पाहायचं. या ठिकाणी तुम्हाला ही नवीन विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये आपल्याला इम्पोर्ट स्टुडंट फ्रॉम द अकॅडमिक इयर 2024-25 टू 2025-26 या ठिकाणी आपल्याला स्टुडंट पेन म्हणजे पर्सनल एज्युकेशन नंबर आणि त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख
या ठिकाणी नोंदवायचे आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याची जन्मतारीख आणि पेन नंबर माहीत नसेल तर आपण या ठिकाणी आपल्याला गेट पेन अँड DOV म्हणजे डेट ऑफ बर्थ आपण या ठिकाणी मिळवू शकतो. आधार कार्ड नंबर आणि जन्मतारीख नोंदवून. या ठिकाणी मी एका विद्यार्थ्याचं नमुना म्हणून एक तुमच्यासमोर एक सॅम्पल म्हणून एक आधार कार्ड आणि जन्मतारीख नोंदवलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय विद्यार्थ्याचा पेन नंबर आणि जन्मतारीख आलेली आहे. तर आपण जो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आलेला आहे तो विद्यार्थी त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर या ठिकाणी आपण नोंदवायचा आहे. हा पेन नंबर आपण आत्ता पाहिल्याप्रमाणे आधार कार्डचा वापर करून आपण तो पेन नंबर सुद्धा मिळवू शकतो. या ठिकाणी आपण त्याची जन्मतारीख निवडूया. उजव्या बाजूला आपल्याला कॅलेंडरचा एक छोटासा टॅब दिलेला आहे. तिथून आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जन्मतारीख निवडायची आहे. गो या बटनावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी गोचा टॅब आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता त्या विद्यार्थ्याचं स्टेटस. त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला स्क्रीनवर पूर्ण दिसतंय. त्याची जन्मतारीख आहे. त्याचं स्टेटस बघा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ग्रीनमध्ये. जर प्रमोशन केले नसेल तर आपल्याला या ठिकाणी इम्पोर्टचं ऑप्शन येणार नाही. या ठिकाणी त्याच्या आईचं नाव, वडिलांचं नाव, त्याचा आधार नंबर, अपार IDचं स्टेटस या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर त्याची पूर्वीची शाळा कोणती होती त्या शाळेचं नाव देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये कोणत्या वर्गामध्ये आलेला आहे, त्याला कोणत्या तुकडीमध्ये घ्यावायचं आहे ते तुकडी या ठिकाणी निवडायची आहे. आणि तो किती तारखेला आपल्या शाळेमध्ये दाखल झाला आहे ती तारीख आपण या ठिकाणी कॅलेंडरचा वापर करून निवडायची आहे. त्यानंतर आपणासमोर इम्पोर्ट हा ऑप्शन दिलेला आहे. या इम्पोर्ट या बटनावरती आपण क्लिक केल्यानंतर आपणासमोर याप्रमाणे त्या विद्यार्थ्याची माहिती येईल. आर यू शुअर यू वॉन्ट टू इम्पोर्ट द स्टुडंट. या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव येईल, त्याची पूर्वीची इयत्ता आणि कोणत्या वर्गामध्ये आपण त्याला ॲडमिट करत आहोत म्हणजे दाखल करत आहोत ती इयत्ता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सर्व माहिती तपासून झाल्यानंतर आपण कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड हा मेसेज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आला का नाही चेक करण्यासाठी आपण डाव्या कोपऱ्यामध्ये लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट हा एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन आहेत. त्यातील पहिल्याच ॲक्टिव्ह स्टुडंट या ऑप्शनची निवड करायची आहे. या ठिकाणी आपल्याला आपण 5वीच्या वर्गामध्ये घेतला आहे तर ती इयत्ता निवडायची. या ठिकाणी आपल्याला 5वीच्या वर्गामध्ये तो विद्यार्थी या लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्क्रोल डाऊन आपण ते चेक करायचं आहे. हां, तर या ठिकाणी हा विद्यार्थी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी त्याचं स्टेटस देखील आहे इम्पोर्टेड म्हणून, म्हणजे तो आपण इम्पोर्ट करून घेतलेला आहे आपल्या शाळेमध्ये. तर अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील जेवढे विद्यार्थी इतर शाळेतून आपल्या शाळेत दाखल झाले त्या सर्वांना इम्पोर्ट करायचं आहे. या ठिकाणी आपण इम्पोर्ट करण्यासाठी महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपले विद्यार्थ्याचा पेन नंबर आणि जन्मतारीख असणं गरजेचं आहे. नसेल तर आपण आधार कार्डचा वापर करून त्या विद्यार्थ्याचा आपण पेन नंबरसुद्धा घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या शाळेमध्ये इतर शाळेतून दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना इम्पोर्ट कसं करायचं या संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन पाहिलेलं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशीच माहिती हवी असल्यास हा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.